आणि हे आहेत आंब्याचे लाडू. छान असे सुपर सॉफ्ट आंबा आणि नारळाचे लाडू. ॲक्च्युली माझ्या एका फ्रेंडने पाहिले होते नारळाचे म्हणजे हे लाडू, तर ते सांगत होते बेसनचे लाडू. मी म्हटलं नाही. मग सांगतात रव्याचे लाडू. मी म्हटलं नाही सांगणार. तर हे आहेत आंब्याचे लाडू, आंबा आणि नारळ मिक्सचे लाडू. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे नारळ. अहोने मला 4 नारळ सोलून दिले होते. भरपूर नारळ पडले होते नारळीवरचे. तर ते 4 नारळ सोलून दिले होते. ते म्हणत होते काहीतरी बनव रेसिपी. म्हटलं काय बनवू, काय बनवू, कारण की नारळाच्या करंज्या त्यांना आवडतात, पण भरपूर वेळा बनवलेल्या होत्या. तर म्हटलं काहीतरी डिफरंट बनवूया. तर म्हटलं चला आज नारळाचे आणि आंब्याचे लाडूच बनवूया. माझ्या मनातच होतं रेसिपी. तर म्हटलं चला आज बनवूया नारळाचे लाडू. आणि आंबेसुद्धा आणले होते. रेसिपी बनवण्यासाठी खास आणले होते. आमच्या भाऊकडचे आणले होते. ओके. तर त्यांनी मला फक्त सोलून दिलेले. फोडायला माझी हालत खराब झाली. नारळ काढताच नाही येते. ही फार डिफरंट वाटते मला नारळ काढता. आणि हे बघा मी सगळं अगडम बगडम करून ठेवलं होतं. आणि नंतर मग त्याची सालं काढायला मला बरोबर अर्धा तास गेला. तर हे बघा बरोबर सालं काढून घेतलेली आहेत. सर्व व्यवस्थित छान असा पांढरा नारळ काढून घ्यायचा आहे. ओके. तुम्ही सालं ठेवली तरी चालेल, पण मग कसं आहे ना एकदम सॉफ्ट लाडू नाही होणार, म्हणून त्याची सालं काढून घेते. थोडासा त्रास होतो, उशीर होतो, पण एकदम छान असे लाडू बनवून तयार होतात. ठीक आहे. तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. छान असा बारीक चव काढून घ्यायचा आहे नारळाचा. ओके. तर ह्या रेसिपीमध्ये ना जर जास्त क्वांटिटीमध्ये आंबा असला ना तर खूपच छान यम्मी लागते. ॲक्च्युली आमचे हे झाडावर यावर्षी फारच कमी प्रमाणात आले, म्हणजे फक्त मोजून 7-8च आले. गेल्या वर्षी इतके आले होते की पूर्ण आंबाचं झाडच तुटून पडलं, आणि यावर्षी आलेच नाही. तर जेव्हा असते तेव्हा आपल्याला किंमत नसते, असं असते ना. ते बरोबर आहे. गेल्या वर्षी बनवली असती ना रेसिपी खूप छान झाली असती. ओके. तर मी केलं मॅनेज, म्हणजे आमच्या भाऊकडचे 2 आणले आणि बनवली रेसिपी. ओके. तर हे बघा नारळाचं चव काढून घ्यायचं आहे व्यवस्थित. सर्व नारळ असंच वाटून घ्यायचं आहे. आणि आता हे 2 आंबे आणले होते खास रेसिपी बनवण्यासाठी. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की आंब्याची क्वांटिटी ना जरा जास्तच घ्या. जास्त आंब्याची क्वांटिटी असल्यावर लाडू खूपच छान होतील, एकदम यम्मी होतील. ओके. हे जरा कमी पडले मला, पण खूप छान झाले होते. आंब्याचा फ्लेवर येत होता आणि मस्त लागत होते. एकदम खूप यम्मी लागतात हे लाडू. तुम्ही एकदा करून पाहाच. मार्केटमध्ये आहेतच अजून आंबे, तर तुम्ही ही रेसिपी बनवून बघा. ठीक आहे. तर इथे आपल्याला आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे. हे बघा सर्व आंब्याचा गर काढायचा आहे आणि त्यामध्ये ॲड करायची साखर. ॲक्च्युली आंबा गोडच असतो, तरीसुद्धा थोडीशी साखर ॲड करायची चवीनुसार. तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात. ओके. त्यामध्येच वाटायला साखर ॲड करायची आहे. आणि त्यामध्ये मी आता 4-5 वेलचेसुद्धा टाकत आहे. आणि सर्व आता छान अशी पेस्ट बनवून घ्यायची. ओके. हे बघा छान अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आंब्याची. ॲक्च्युली ही एकदाच अशी झाली, 2-3 वेळा असे झाले असते ना तर खूप छान फ्लेवर आले असता. ओके. पुढच्या वर्षी मी नक्की अजून ट्राय करेन. तर आता आपल्याला घ्यायची आहे नॉनस्टिक कढई. त्यामध्ये साजूक तूप मी ॲड केलेलं आहे. थोडंसं एक लहान चमचा इतका साजूक तूप ॲड केलेला आहे. तुम्हाला नाही ॲड करायचं असेल तर तुम्ही स्किप करू शकतात. ओके. पण मी थोडंसं फ्लेवरसाठी ॲड केलं. ओके. आता त्यामध्ये हे सर्व नारळ ॲड करायचं आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचे बरं का. आणि बरोबर 5 ते 7 मिनटापर्यंत फिरवून घ्यायचं आहे. छान असं भाजून घ्यायचं आहे 5 ते 7 मिनटापर्यंत. अजिबात करपवायचं नाही. ओके. आणि लालसरसुद्धा करायचं नाही आहे, फक्त असं भाजून घ्यायचं आहे एकदम गॅस बारीक करून. ठीक आहे. 5 ते 7 मिनटापर्यंत. आणि त्यानंतर मग ॲड करायचं आहे आंब्याचा पल्प. हे बघा इतकाच होता तरीसुद्धा खूप छान लागत होतं, म्हणजे आंबा गोडच होता आणि त्यामध्ये अजून साखर ॲड केली होती म्हणून छान लागत होतं. फ्लेवर येत होता आंब्याचा, पण थोडा अजून जास्त असताना तर अजून छान झालं असतं. ओके. आता 10 मिनटापर्यंत आपल्याला शिजून द्यायचं आहे. एकदम छान असं मिक्स करायचं आहे आणि 10 मिनटापर्यंत शिजू द्यायचं आहे. एकदम गॅस बारीकच करायचं आहे. ओके. आणि 10 मिनटं झाल्यानंतर मग आपल्याला ॲड करायची आहे पिठी साखर. बरोबर 10 मिनटापर्यंत. कारण की 10 मिनटांमध्ये काय होते, नारळ एकदम छान असं शिजून येतो आणि नारळाचा पप त्यामध्ये ॲड होतो, म्हणून म्हणजे नारळ कचकच वाजत नाही. म्हणून बरोबर 10 मिनटानंतर मग ॲड करायची पिठी साखर आणि गॅस बारीक करून 5 मिनटापर्यंत अजून शिजू द्यायचं आहे. म्हणजे नारळ छान असं शिजल्या पाहिजे, म्हणजे असं खाऊन बघायचं, कचकच वाजल्या नाही पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे एकदम मग परफेक्ट आपलं तयार झालेलं आहे मिश्रण. ओके. त्यानंतर मग एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे, थोडंसं थंड करायचं आहे आणि मग
जसे आपण बुंदीचे लाडू वाळतात ना त्याच प्रकारे वाळायचे आहेत. म्हणजे जसे एकदम सुपर सॉफ्ट असतात ना बुंदीचे लाडू, त्याच प्रकारे हे होतात. हे बघा, झाला रेडी. असेच आपण कमी मोठे जास्त असे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आपल्याला घरीच खायचे आहेत, कुठे आपल्याला विकायला जायचे आहेत. तर हे बघा छान दिसतं ना. तर आता सगळे लाडू असेच वाळून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि एकदम आपले सुपर सॉफ्ट यम्मी असे आंबा आणि नारळाचे लाडू तयार झालेले आहेत. दिसतात ना खूप छान. तुम्ही वरून डेकोरेट करू शकतात पिस्ता वगैरे, नाहीतर तुम्ही नारळाचं चवसुद्धा त्यावर ॲड करू शकतात. पण मी असे साधेच ठेवलेले आहेत. दिसतात ना छान असे. दिसायला तर असे बेसनचे लाडू टाईप दिसत आहेत. आणि हे बघा किती सॉफ्ट आहेत, एकदम मस्त. खूपच छान लागतात. लहानपासून मोठ्यांना आवडतील. तुम्ही नक्की ट्राय करा. आपण लवकरच भेटूया. ओके फ्रेंड्स, बाय बाय.